साईडला सरांना बघताय तर ते आहेत आपल्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर रिस्पेक्टेड मिस्टर राहुल बिराजदार सर. तर बाय प्रोफेशन सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि डायरेक्ट सेलिंग मध्ये त्यांचा 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यांच्यासोबतच खांद्याला खांदा लावून या बिझनेस मध्ये त्यांना साथ देतात त्या आमच्या कंपनीच्या को फाउंडर आणि सरांच्या मिसेस कीर्ती बिराजदार मॅम. मॅम MBA in HR आहेत आणि डायरेक्ट सेलिंग एक्सपिरियन्स आहे. दोघं यंग युथ आहे आणि एकच ध्येय ठरून त्यांनी प्रत्युषला स्थापन केलं की आम्ही तर घडतोय पण आमच्या सोबत खूप साऱ्या महिलाही घडल्या पाहिजे. काय तिची कंडिशन पाहता आपल्याला माहिती त्यावेळेस फक्त लढणाऱ्या फक्त या घरातली प्रत्येक स्त्री होती. याच्याबद्दल डिटेल्स पुढे पण आपण बोलणार आहोत. मॅम प्लीज नेक्स्ट स्लाइड. काय आहे प्रत्युष? सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे प्रत्युष? प्रत्युष एक बेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम आहे. जर आता तुम्ही बघितलं मी छत्रपती संभाजीनगरवर नाही, तुम्ही कुठून ना कुठून, पण आपण कशाच्या माध्यमातून इथे जॉईन आहोत? फक्त एका लिंकच्या माध्यमातून आपण इथं जॉईन झालेलो आहोत. तर ही आहे प्रत्युषची सिस्टीम कशी आहे, कसं रन करते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे नेक्स्ट स्लाइड मध्ये कळणारच आहे. थेट फॅक्टरी ते ग्राहक या संकल्पनेवरती सध्या प्रत्युष काम करत आहे. कसं काय हे सुद्धा तुम्हाला सांगेल. प्रत्युष काही प्रोडक्ट वरती काम करतं. जे प्रोडक्ट काय साडी, ज्वेलरी, कुर्ती नाव आहे कारण की स्लाइड अपडेशन मध्ये सध्या. तर अशा जवळपास 6 ते 7 प्रोडक्ट वरती प्रत्युष काम करतं. अजून कुठले प्रोडक्ट आहे, प्रत्युष कसं वर्क करतं हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगितलं जाईल. फक्त बाहेर बस की बाहेर हे जे प्रोडक्ट आहेत याच्यामध्ये कुठलीही मोठी गुंतवणूक न करता घर बसल्या ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून व्यवसाय करण्याची संधी ही प्रत्युष देतो. इथं तुम्ही जर प्रत्युष मध्ये इन होताय तर मनामध्ये प्रश्न असतात की मॅडम काय आहे, हे करायचं कसं, आम्हाला जमेल का, आम्हाला करता येईल का? हे हजारो प्रश्नांचं एकच उत्तर आहे की यस तुम्ही करू शकता. कारण इथं शिकवायला तुम्हाला एक बेस्ट टीम आहे जे तुम्हाला इथं सगळं मार्गदर्शन या ऑनलाईन झूमच्या माध्यमातून करते. प्लीज मॅम नेक्स्ट स्लाइड. यस. आता तुम्ही म्हणताल मॅडम करायला आम्हाला खूप सारे ऑप्शन आहे, मग आम्ही प्रत्युषच का करावं? बरोबर आहे. आम्ही होलसेल मध्ये जाऊन करू शकतो किंवा आम्ही कुठली पद्धतीने करू शकतो, पण प्रत्युषच का? सॉरी. तर तुम्ही बघू शकता भाई प्रत्युषच का? प्रत्युष एक टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टीम आहे. आता जर बघायला गेलं तर सगळं काही टेक्नॉलॉजी माहिती आपली सकाळ झाल्या होतं रात्री झोपेपर्यंत आपण सोशल मीडियावरती असतो. कुठलीही न्यूज असो आपण सोशल मीडियावरती घेतो आणि या सोशल मीडियाचा माध्यमाचा वापर प्रत्युष करतं. म्हणून टेक्नॉलॉजी बेस वरती प्रत्युष आज काम करते. विजनरी प्लॅटफॉर्म आहे, वुमन रिवाइड प्लॅटफॉर्म आहे. जर मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीपासून की तर खूप साऱ्या महिला घरात बसून कमीत कमी 10 ते 12 हजार रुपये महिन्याला कमवत आहेत, जे तुम्हाला शेवटच्या म्हणजे आफ्टर मीटिंगच्या मला त्यांचे एक्सपिरियन्स ऐकायला मिळतील. या महिलांचे बिझनेस प्लॅन होम आहे, कुठेही बाहेर जायचं नाही, घरात बसून फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला या बिझनेसला करायचंय. अग्रेसिव्ह मोड मध्ये प्रत्युष सध्या काम करते. बेस्ट बिझनेस प्लॅन काय आहे तोही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. अक्रॉस द कंट्री हा बिझनेस तुम्ही करू शकता. म्हणजे हा कुठेही मर्यादित बिझनेस नाहीये. जर तुम्ही महाराष्ट्रात आहात, फक्त महाराष्ट्रातच नाही ऑल ओव्हर भारतामध्ये तुम्ही देशाच्या बाहेरही या बिझनेसला करू शकता. आणि सांगायला आवडेल मला की खरंच प्रत्युषचा बिझनेस हा अदर कंट्रीज मध्ये पण बऱ्यापैकी गेलेला आहे. बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट आहे. ज्या प्रोडक्ट बद्दल मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं साडी, ज्वेलरी, कुर्ती, तर हे प्रोडक्ट जर बघितलं तर कारण प्रत्युष हा फक्त क्वालिटीवरती काम करतो आणि क्वालिटी बेस्ट तुम्हाला इथे दिल्या जाते, बेस्ट सर्व्हिस दिल्या जाते. ज्या काय तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन ऑर्डर्स टाकतात त्याच्यासोबत तुमच्या घरापर्यंत येईपर्यंत सगळ्या सर्व्हिस बेस्ट ऑफ द बेस्ट प्रत्युषच्या माध्यमातून तुम्हाला दिल्या जातात. सो म्हणून प्रत्युष करावं. नेक्स्ट स्लाइड मॅम. आता प्रत्येकाला पडलेला प्रश्न असतो कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची तर आपल्याकडे व्हिजन असणं फार गरजेचं असतं. कारण की एक म्हणतात ना जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत करत नाही. तसंच प्रत्युषचे पण काही विजन आणि मिशन आहे आणि ऑलमोस्ट जर बघायला गेलं तर हे विजन आणि मिशन जवळपास सगळे कम्प्लीट झालेले आहेत. पहिलं प्रत्युषचं विजन आहे सर्वसामान्यांना एक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणं. म्हणजे आज जर बघितलं तर प्रत्येक महिलेचं स्वप्न हे थांबलेलं असतं
फॅमिली जबाबदाऱ्या म्हणा किंवा कुठली ना कुठल्या बायकांच्या जर आयुष्यामध्ये बघितलं तर काही ना काही कारण असतं, त्यामुळे आपण खूपदा गोष्टी थांबवतो. वेल एज्युकेटेड असतो पण बाहेर जाऊन काम करणं शक्य नसतं, म्हणून कुठंतरी आपली स्वप्न थांबतात. तर याच गोष्टींना किंवा कुणाकडे एज्युकेशन असतं, म्हणजे कुणी एज्युकेशन नसतं म्हणून काम नाही करू शकत का बरं, की आज माझ्याकडे शिक्षण नाही म्हणून मी काम नाही करू शकत. अशा बऱ्याचशा महिलांच्या अडचणी असतात. या अडचणींवरतीच एकमेव सोल्युशन म्हणजे प्रत्युष, सर्वसामान्यांना एक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणं, सर्व भारतामध्ये स्वतःचे एक जाळे पसरवणं, एक मोठी कम्युनिटी तयार करणं. आणि खरं सांगायला आवडतंय आम्हाला की ऑल ओव्हर महाराष्ट्रातच नाही तर अदर स्टेट मध्ये सुद्धा आज हे चित्र आपल्याला बघायला मिळते. 2025 पर्यंत 10,000 डिस्ट्रीब्युटर्स भारतामध्ये उभे करणे, ज्याचे महिना उत्पन्न कमीत कमी 10,000 प्लस असेल. आणि आज 10,000च नाही तर 13,000 महिला आज घर बसल्या कमीत कमी महिन्याला 10 ते 15,000 रुपये प्रत्युषच्या माध्यमातून कमवतायत. 2025 पर्यंत भारतामध्ये वैयक्तिक मोठे 50 स्टोअर असतील, जिथून 10,000 परिवार या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय करतील. तर खरं सांगते, हे विजन मी तुम्हाला म्हटलं नाही 2025 चे, पण हे 2025 पूर्ण होण्याच्या अगोदरच कम्प्लीट झाले. जवळपास 61 आउटलेट ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि अदर काही स्टेटमध्ये प्रत्युषा आहे. आणि आता नवीनच अपकमिंग 3 आउटलेट जे ओपनिंग साठी सज्ज आहेत. तो खरंच मी म्हणते ना, खूप कमी प्रत्युष खूप वरती पोहोचले. फक्त एकच की सर्वसामान्याची म्हणजे म्हणते ना, असामान्य व्यक्तीची सामान्य व्यक्तीची असामान्य ताकद, ज्याच्या माध्यमातून आज प्रत्युष जवळपास या सगळ्या विजननी पुढे गेलेला आहे. सो मॅम नेक्स्ट. मार्केट प्रोसेस. बट आता जर मार्केट प्रोसेस तुम्हाला सांगायला गेली तर हे सांगण्यामागचं कारण, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, तुम्ही मॅम ह्या स्लाइड का दाखवतायत, यांच्याबद्दल काय सांगताय. त्याच्या मागे सांगण्याचं कारण एकच आहे, प्रत्युष मध्ये काम करण्याच्या अगोदर प्रत्युष कुठल्या स्ट्रॅटेजीवरती काम करते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला आम्ही सांगतो, कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. जसं फॉर एक्झाम्पल आहे, फॅक्टरीमध्ये एखादी साडी तयार होते आणि मला एक सांगा, तुम्ही ती साडी घ्यायला तुम्ही कुठे जाता? डायरेक्ट फॅक्टरीत जाता की शॉपमध्ये जाता? चॅट बॉक्स मध्ये मला रिप्लाय पाहिजे. आणि आय नो नवीन गेस्ट खरंच खूप ऍक्टिव्ह आहेत, मला खूप छान वाटलं स्टार्टिंगला तुमचे रिप्लाय बघून. सो येस, शॉप मध्ये. पण कधी विचार केलाय की शॉप मध्ये येताना आणि फॅक्टरीमध्ये तयार होताना साडीमध्ये काय डिफरन्स असतो? कधीच नाही. आता जर बघायला गेलं तर फॉर एक्झाम्पल एखादी साडी जी मॅन्युफॅक्चर होऊन येते बाहेर आणि ती स्टोअर पर्यंत पोहोचते, पण त्याची जी कॉस्ट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल फॅक्टरीतली 500 रुपयाची 300 रुपयाची साडी आहे, ती मार्केट पर्यंत येता येता कमीत कमी तिची कॉस्ट 600 ते 700 रुपये होते ना. पण कधी विचार केला हे का होतं? आपल्याला काय करायचं, आपण जायचं आणि घेऊन यायचं, लोड घ्यायचा का नाही. बट कधी कधी ना बाहेरचं नॉलेज आपल्याला असणं फार गरजेचं आहे. बघा, तुम्ही विचार करा, जेव्हा मॅन्युफॅक्चर होऊन साडी जेव्हा मार्केटमध्ये येते तेव्हा ती मध्ये किती ठिकाणी त्याच्यामध्ये कॉस्टिंग वाढवल्या जाते. ट्रेडर कडे येते पहिले, नंतर होलसेलर कडे येते, मग रिटेल कडे येते आणि देन कस्टमर कडे येते. काही पण होतं काय, याच्यामध्ये कमावणारे तिघ असतात, भरणारा फक्त एकच असतो, तो म्हणजे कस्टमर. तर याच गोष्टींना वगळता डायरेक्टली कंपनी प्रत्युषनी हे आणले की थेट फॅक्टरी टू कस्टमर प्रोडक्ट पोहोचणं, एवढंच प्रत्युषचं एक विजन आहे. सो मॅम प्लीज नेक्स्ट स्लाइड. इथं मी जास्त काही बोलणार नाही, पण एकच बोलेन, हे तुम्ही शॉपिंग पोर्टल बघतायत आणि तुम्ही जर बघताय इथे काही तुम्हाला शॉपिंग पोर्टल दिसत आहे आणि हे प्रत्येकाच्या मोबाईलचं ऍप्लिकेशन आहे सध्या बघायला गेलं तर. पण मला सांगा, आज आपण अमेझॉन वरती किंवा फ्लिपकार्ट वरती ग्रोसरीज पासन तर इलेक्ट्रॉनिक वस्तूपर्यंत सगळं मागवतो. पण मला एक प्रश्न विचारायचा सगळ्यांना, हे सगळं मागवताना कधी तुम्ही यांच्या शॉप वरती गेलात का? कधी यांचे बघितलेत का? पण हे कशाच्या माध्यमातून काम करतात? ऍप्लिकेशनच्या माध्यमातून. आणि मला तरी आज असं वाटतं की आत्ताच्या धक्काधक्कीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला वेळ नाहीये की आपण कुठे स्टोअरवर जावं, काय करावं. हातामध्ये मोबाईल आहे, टेक्नॉलॉजी, आणि त्याच टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज आपण प्रत्येक गोष्ट घरपोच मागवतो. अशाच काही अजून दुसऱ्या स्लाइड आहे ज्याच्यात तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील. मॅम प्लीज नेक्स्ट.
हे आहे ओला उबर, हे पण ऍप्लिकेशनच्या माध्यमातून रन करतं. तसंच स्विगी झोमॅटो हे सुद्धा ऍप्लिकेशनच्या माध्यमातून रन करतं. पण हे लोक करता काय? यांनी काय केलंय? यांनी फक्त कस्टमरची गरज ओळखली आहे. म्हणजे जसं आता ओला आणि उबेर यांनी काय केलं, रिक्षावाल्याची गरज ओळखली आणि कस्टमरची गरज ओळखली. आज आपल्याला जायचं, कुठं जायचं म्हटलं तर पूर्वी आपल्याला रिक्षा स्टँडवर जावं लागायचं. आता गरज पडते का? नाही. काय करतो आपण? मोबाईल काढतो, ऍप्लिकेशन ऑन करतो, बस बुकिंग करतो, गाडी आपल्या दारामध्ये येते की नाही? आता मला सांगा, ह्याला बोलवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं? फक्त ऍप्लिकेशन. तर प्रत्युष सुद्धा ह्या स्ट्रॅटर्जीवरती काम करतो. प्रत्युष सुद्धा एक ऍप्लिकेशन आहे आणि हे ऍप्लिकेशन तुम्हाला डायरेक्ट प्रत्युष आणि कस्टमरशी जोडण्याचं काम हे ऍप्लिकेशन करतं. सो मॅम, नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट. येस मॅम, नेक्स्ट. थँक्यू सो मच. तर तुम्हाला सांगितलं मी की प्रत्युष एका ऍप्लिकेशनच्या माध्यमातून काम करतं. बाकी तर तुम्हाला प्रत्युषचा प्लॅन जेव्हा सांगाल तेव्हा सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. हे तुम्हाला सांगण्यामागचं कारण एकच आहे, कारण सध्या मार्केटमध्ये जी स्ट्रॅटर्जी वापरल्या जाते त्याच्यावरती सध्या प्रत्युष काम करते. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, मॅडम पण हे फेक आहे का? तर नाही. तुम्ही बघू शकता इथं कंपनीचे गव्हर्नमेंट रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे प्रत्युष. इथे प्रत्युषचे सगळे सर्टिफिकेट आहेत. जर यांना तुम्हाला टॅली करायचं असेल तर तुम्ही ज्यांनी तुम्हाला लिंक दिली त्यांच्या माध्यमातून तुम्ही हे मागून घेऊ शकता आणि टॅली करू शकता. तर पॅन कार्ड आहे, जीएसटी आहे, इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट आहे, टॅन आहे, सगळे. प्रत्युष फक्त आणि फक्त ट्रस्टेबल प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता. सो थँक्यू सो मच मॅम. इथून पुढचा प्लॅन मी तुम्हाला बाय प्रेझेंटेशन नाही देणार, तो सिम्पल आणि साध्या भाषेमध्ये माझ्या पद्धतीने देणार. काय आहे प्रत्युष, कसं करायचं प्रत्युष मध्ये वर्क जाणून घ्यायचं असेल तर पुढचे 10च मिनिटं मी तुमचे घेईल, पण त्याच्या अगोदर मला चॅट बॉक्स मध्ये तुमच्याकडनं रिप्लाय हवी फास्ट मध्ये. जाणून घ्यायचंय मॅडम. यस, मेशो रिटर्न पॉलिसी देतं पण मेशो क्वालिटीची गॅरंटी देत नाही. प्रत्युष क्वालिटीची गॅरंटी देतं म्हणून रिटर्न पॉलिसी देत नाही. यस. सो थँक्यू सो मच. आता येऊया आपण प्रत्युषच्या प्लॅन वरती. काय आहे प्रत्युष, कसं वर्क करायचंय? प्रत्युष तुम्हाला मल्टिपल इन्कम सोर्सेस देतं. म्हणजे 4 पद्धतीचे इन्कम सोर्सेस तुम्हाला इथे दिले जातात, ऑनलाईन, ऑफलाईन, रेफरल मॉडेल आणि शॉप मॉडेल. तर या 4 पद्धतीने तुम्ही इन्कम सोर्सेस इथे घेऊ शकता. एक एक मी तुम्हाला म्हणजे या कन्सेप्टला क्लिअर करेल. पहिला आहे ऑनलाईन. ऑनलाईन जर सांगायला गेलं तर मला सांगा, डेली बेसिसला तुम्ही काही ना काही, म्हणजे आज जर तुम्ही बघितलं हातामध्ये तुमचा मोबाईल आहे, त्या मोबाईलचा उपयोग तुम्ही कसा करतात? कसा करतात? एंटरटेनमेंटसाठी, टाइमपाससाठी, म्हणजे इन्स्टावर जायचं, रील बघायचं, व्हॉट्सअपवर जायचं, डेली स्टेटस टाकायचं, मोटिवेशनल थॉट टाकायचे, बरोबर? पण कधी विचार केलाय का की याच गोष्टी तुम्हाला एक इन्कम सोर्स पण देऊ शकतो? नाही, कधीच येत नाही. हे बघा, टेक्नॉलॉजी अशी गोष्ट आहे जिचा जर तुम्ही योग्य वापर केला तर फायदा आहे आणि जर त्याचा योग्य वापर नाही केला तर तोटा आहे. फक्त ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. असं तुम्हाला इथे वर्क करायचंय. आता काय करायचंय हे सांगते. प्रत्युष तुमचं एक सबस्क्रिप्शन घेतं, ते सबस्क्रिप्शन पण मी एंडला तुम्हाला सांगेल. त्या सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून तुम्हाला काही ग्रुप्स दिले जातात. त्या ग्रुपला डेली बेसिसला तुम्हाला फोटोज प्रोव्हाइड केले जातात प्रोडक्टचे. आता प्रोडक्ट काय? साडी, ज्वेलरी, कुर्तीज, रेडीमेड ब्लाउज, नाईट ड्रेस, नाईट गाऊन, पर्स, ज्वेलरी आणि आत्ताच रिसेंटली फुटवेअर सुद्धा प्रत्युषने लॉन्च केलेलं आहे. तशा प्रकारे 6 ते 7 प्रोडक्ट वरती सध्या तुम्ही काम करू शकता. याच्या डेली बेसिसला तुम्हाला फोटोज दिले जातात. आता तुम्हाला करायचं काय असतं? तुम्हाला हे फोटोज तुमच्या सोशल मीडियाला ठेवायचे. जिथं आज तुम्ही स्टेटस ठेवता, जिथं इन्स्टाला तुम्ही स्टोरी टाकता, बरोबर आहे, तिथंच हे प्रोडक्टचे फोटोज ठेवायचे. जेव्हा तुम्हाला कुणाचीही जर फॉर एक्झाम्पल आहे, तुम्ही आता प्रत्युषचे सबस्क्रिप्शन घेतलं, तुम्हाला डेली बेसिसला पोस्ट यायला लागल्या, तुम्ही त्या पोस्ट स्टेटसला टाकल्या आणि तुमच्या एखाद्या फ्रेंडने तुम्हाला रिक्वायरमेंट केली, मॅम तुम्ही खूप छान फोटोज टाकताय, तर प्लीज मला सांगा ना या साडीची कॉस्ट काय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय करायचंय?
तुम्हाला डेली बेसिसले जे फोटो येतात त्याच्या खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्स येतो. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक डीपी प्राइस असते. ती असते डिस्ट्रीब्युटर प्राइस. कारण सबस्क्रिप्शन नंतर तुम्ही कंपनीचे डिस्ट्रीब्युटर होतात. त्या डिस्ट्रीब्युटर प्राइस मध्ये तुम्हाला तुमचं मार्जिन ऍड करायचंय आणि समोर प्रोडक्ट सेल करायचे. कुठलीही इन्व्हेस्टमेंट न करता. इथून पुढे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ऐकून घ्या आणि समजून घ्या. जेव्हा तुम्ही एक साडी समोर सेल करताय ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं फॉर एक्झाम्पल एक 500ची साडी तुम्ही स्टेटसला ठेवली, समोरच्याने तुम्हाला विचारलं, तुम्ही त्याच्यावर 100 रुपये मार्जिन लावून समोर 600 सांगितले. कस्टमर तुम्हाला ऑर्डर देताना तुम्हाला कस्टमरची ऑर्डर घ्यायची, कस्टमरचा ऍड्रेस घ्यायचा, पेमेंट घ्यायचं. तुम्ही लावलेलं 100 रुपये मार्जिन तुम्ही तुमच्याकडे काढून घ्यायचंय. 500 रुपये मध्ये साडी कंपनीकडे बुक करायची. कंपनी डायरेक्ट कस्टमरच्या घरी कुरिअर पाठवते. त्याच्यामध्ये तुम्हाला कंपनीकडनं 10% डिस्काउंट कमिशन सुद्धा दिलं जातं त्या साडीच्या मध्ये. म्हणजे कंपनी 2 प्राइस देते तुम्हाला, डिस्ट्रीब्युटर प्राइस आणि ऑफर प्राइस. आता मला सांगा, तुम्ही साडीची ऑर्डर घेतली, कंपनीला दिली, कंपनी डायरेक्ट कस्टमरच्या घरी कुरिअर पाठवलं, तुम्हाला कुठे बाहेर जावं लागलं का? कुठेही बाहेर जावं लागलं नाही. कुणाला भेटावं लागलं नाही. कुठली इन्व्हेस्टमेंट करावं लागली नाही. पण तुम्ही कमावले किती एका प्रोडक्ट मागे? 100 रुपये. आता तुम्ही विचार करा, जर तुम्ही दिवसाला एक प्रोडक्ट 100 म्हणजे अशा जवळपास तुम्हाला 1000 अपडेट दिवसभरामधून येतात. तर तुम्ही जर रोज 100 रुपये जरी कमवले तर मला सांगा तुमच्या 100 ऑर्डर मागे तुम्ही किती कमवता? येस, जवळपास तुम्ही महिन्याला 10,000 रुपये कमवतात. हे झालं प्रोडक्टच्या बाबतीत. मग तुम्ही साडी सेल करा, ज्वेलरी सेल करा, कुर्ती सेल करा, तुम्हाला मल्टिपल ऑप्शन इथं दिलेले. हा झाला ऑनलाईनचा. सेकंड आहे याच्यामध्ये रेफरल मॉडेल. रेफरल मॉडेल काय आहे? तर रेफरल मॉडेलच्या अगोदर आहे ना, मी तुम्हाला आता ऑनलाईनचं सांगितलं, ऑफलाईनचं सांगते. जसं आता तुम्ही स्टेटस ठेवून साडी सेल प्रोडक्ट सेल करताय. सेकंड आता तुम्हाला इथं दिलं जातं ऑफलाईन. ऑफलाईन म्हणजे काय? आता तुम्ही ज्या शहरामध्ये आहात, जिथं तुम्ही सध्या आहात, तुमच्या नियर बाय जर प्रत्युषचं आउटलेट असेल, कारण मी सुरुवातीला सांगितलं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये प्रत्युषच्या जवळपास आता 64 आउटलेट आहेत. तर तुमच्या नियर बाय जर प्रत्युषचं आउटलेट असेल आणि तुम्ही त्या आउटलेटवरती तुमच्या रिलेटिव्हला किंवा फ्रेंड सर्कलला घेऊन गेलात, ते जे काही खरेदी करतात त्या खरेदीवरती तुम्हाला स्टोर वाले 10% कमिशन दिले जातं. म्हणजे प्रत्युष तुम्हाला त्याच्यात 10% कमिशन देतं. फॉर एक्झाम्पल त्यांचं जर बिल 1000 रुपयाचं असेल किंवा 10,000 रुपयाचं असेल, जर तुमच्या मैत्रिणीने 10,000ची शॉपिंग केली, त्याच्यावर 10% म्हटलं तर तुम्ही 1000 रुपये कमवले. आता मला सांगा, ही फॅसिलिटी आता जर तुम्ही मार्केटमध्ये जाताय, फॉर एक्झाम्पल तुमच्या जवळपास एखादा फेमस स्टोर आहे, म्हणजे आमच्या इथं तर आहेच फेमस स्टोर. आता तुम्ही जर तुमच्या एखाद्या फेमस स्टोरवर गेलात, तिथून एखादी साडी घेऊन आलात आणि ती साडी तुम्ही तुमच्या मैत्रिणींना दाखवली आणि मैत्रिणींना सांगितलं, अगं मी आपल्या त्या स्टोरवरतून आणली. तुम्ही काय केलं? फ्री ऑफ कॉस्ट पब्लिसिटी केली. बरं आता मला सांगा, तुमची मैत्रीण सेकंड त्या स्टोरवर जाऊन खरेदी करून येते, तुम्हाला स्टोरवाला कॉल करून म्हणतो का, अहो तुम्ही मला कस्टमर पाठवला होता, त्याचं एवढं बिल झालं, तुम्हाला एवढं कमिशन देतं कोणी? नाही देत. साधा एक कप चहा सुद्धा आपल्याला विचारला जात नाही. बरोबर? येस. सो पण प्रत्युष तुमच्या मेहनतीला कुठेही वेस्ट जाऊ देत नाही. तुम्ही ज्या काही नियर बाय आउटलेट वरती जर कस्टमर पाठवला, जरी आता ठीक आहे तुम्ही म्हणताल मॅडम हे वर्क फ्रॉम होम म्हणता तुम्ही, मग आम्ही जायचं का? नाही, जाणं कंपल्शन नाहीये. आता तुम्ही जिथं आहात, फॉर एक्झाम्पल आता मी संभाजीनगरला आहे, इथं संभाजीनगरला 4 आउटलेट आहे, पण माझी मैत्रीण पुण्यात आहे. आता पुण्यावरनं मी तिला इथं नाही बोलू शकत. मग मी काय करणार? मी तिला फोन करून सांगणार, अगं पुण्यात आमचं प्रत्युषचं आउटलेट आहे, तू जाऊन व्हिजिट कर, तुला आवडेल, तिथे डिस्काउंट मध्ये तुला प्रोडक्ट मिळतील, तू त्या शॉपिंग कर तुला पाहिजे तर. ती यस म्हणते. मी स्टोर वाल्यांना कॉल करून सांगते, माझे जसं गेस्ट येणार आहे, संपलं माझं काम. गेस्ट जातो, शॉपिंग करतो, त्यांचं बिलिंग होतं, 10% कमिशन तुमच्या मोबाईलला दिलं जातं, बाकी ते खुश. किती सिंपल आहे. बरं आता हे करण्यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जावं लागलं का? कॅमेरा बंद. कुठे बाहेर जावं लागलं का? कुठली इन्व्हेस्टमेंट करावं लागली का? नाही. पण आता विचार करा, जर तुमच्या मैत्रिणींनी 10,000ची खरेदी केली, घर बसल्या तुम्ही 1000 रुपये कमवले, कुणी देतं का हो तुम्हाला असं घर बसल्या? लावा की सोनं लावायचं, ते पण इन्व्हेस्टमेंट न करता. नाही. हा आहे ऑफलाईन
घेऊ शकता. तिसरं आहे रेफरल मॉडेल. रेफरल मॉडेल काय आहे तर आमच्या सगळ्यांचं सगळ्यात आवडतीचं इन्कम सोर्स आहे हा. कारण की इथे जसं आज तुम्हाला कोणी ना कोणी तुम्ही कोणाचं तरी स्टेटस बघितलं, कोणीतरी तुम्हाला प्रत्युष बद्दल सांगितलं सॉरी जर तुम्ही बघितलं तर म्हणजे कुणी ना कुणी तुम्हाला लिंक पाठवली. त्यांनी काय केलं, त्यांनी तुम्हाला प्रत्युषचा बिझनेस रेफर केलं. जसं प्रोडक्ट सेलिंगसाठी तुम्ही स्टेटस यूज करणार तसंच बिझनेस प्रमोशनसाठी सुद्धा तुम्ही स्टेटसचा वापर करायचा. आता तुमची मैत्रीण आहे, तुमचे रिलेटिव्ह आहे, कुणी ना कुणी काही ना काही ऑपॉर्च्युनिटी असा सध्या शोधतंय, बरोबर आहे. जर तुम्ही सोशल मीडियावरती गेला तर वर्क फ्रॉम होम टाकलं तर खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या समोर येतं. म्हणजे कुणी ना काही शोधत असतं. तर बस तुम्हाला फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय. प्रत्युष सबस्क्रिप्शन तुम्हाला त्यांना द्यायचंय. तुम्ही जर एक सबस्क्रिप्शन जरी समोरच्याला दिलं तर पर सबस्क्रिप्शन मागे कंपनी तुम्हाला 500 रुपये देते. मेहनत काय, फक्त बिझनेसला समोर रेफर करणं. जसं फॉर एक्झाम्पल माझी मैत्रीण आली, ती माझे स्टेटस बघते आणि तिने मला विचारलं की दीपाली तू काय करतेस. मी सांगितलं मी प्रत्युषशी कनेक्टेड आहे, मी तिथं वर्क फ्रॉम होम करते, घरी बसून एक अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे मला, कुठली इन्व्हेस्टमेंट न करता. बस एवढंच तुम्हाला सांगायचंय. प्रत्युष बद्दल तुम्हाला डिटेल्स माहिती जसं आता मी तुम्हाला सांगते तशी डिटेल्स माहिती तुम्हाला समोर सांगायची आणि प्रत्युषचं सबस्क्रिप्शन द्यायचं आहे. विचार करा, दोन गोष्टी घडतात. तुम्ही कोणाला तरी सबस्क्रिप्शन देता, त्यांचं आयुष्य पण बदलतं, त्यांना एक इन्कम सोर्स तुम्ही जनरेट करून देता, तो एक बेनिफिट तुम्हाला वेगळा मिळतो आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला कंपनीकडनं 500 रुपये पण दिले जातात. आहे की नाही बेस्ट ऑफ द बेस्ट अपॉर्च्युनिटी. बरं एवढंच नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला लेवल इन्कम दिले जातात, तुम्हाला बोनस इन्कम पण दिले जातात, पण त्याचे काही टर्म अँड कंडिशन असतात, त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतात आणि सोबत रँक रिकग्नेशन सगळं तुमचं इथे केलं जातं. म्हणजे जर तुम्ही रेफरल वरती वर्क करताय तर नेम फेम मनी तीनही गोष्टी तुम्हाला रेफरलच्या माध्यमातून मिळतात. असाच आमचा आता नेक्स्ट मंथ मध्ये प्रत्युषचा एक इव्हेंट आहे, जिथं आमच्याकडे जेवढ्या महिला आता सध्या प्रत्युष मध्ये काम करतायत आणि त्यांनी हे अचिव्हमेंट लेवल केलेलं आहे. म्हणजे इथे काही अचिव्हमेंट तुमच्यासाठी आहेत, सिल्वर डायरेक्टर, गोल्ड डायरेक्टर. तर ह्या तुम्ही रेफरलच्या माध्यमातून कम्प्लीट करू शकता आणि याच्यासाठी म्हणजे सांगायला आवडेल मला की प्रत्येक लेडीजचा मान सन्मान हा प्रत्युष मध्ये केला जातो. तो याच्याबद्दल डिटेल्स तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ज्यांनी तुम्हाला लिंक दिली ते तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगतील. शॉर्ट मध्ये मी तुम्हाला थोडंसं सिल्वर बद्दल सांगते. दीपाली मॅम आवाज येतोय माझा? येस मॅम, क्लिअर आहे. येस. सो इथे रेफरल वरती काही लेवल इन्कम पण दिले जातात आणि जे मी तुम्हाला म्हटलं अचिव्हमेंट, जसं तुम्ही जर कंपनीची प्रत्युषची पहिली लेवल क्वालिफाय केली सिल्वर डायरेक्टर, ह्याच्यासाठी तुम्हाला काहीच नाही, फक्त 10 लोकांना हा बिझनेस रेफर करायचा, त्यांना या बिझनेस मध्ये घेऊन यायचं. तुम्ही सिल्वर लेवल क्वालिफाय करतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही 30 दिवसाच्या आत प्रत्युषचं जे ऑफिशियल सबस्क्रिप्शन आहे त्याच्या माध्यमातून जर तुम्ही सिल्वर लेवल अचीव्ह केली तर तुम्हाला इथे कंपनीकडनं 10 ग्रॅम चांदीचे सिल्वर कॉइन दिले जातात. सो असंच गोल्ड डायरेक्टर, सिल्वर डायरेक्टर, गोल्ड डायरेक्टर, स्टार डायरेक्टर, डायमंड डायरेक्टर अशा काही लेवल आहेत. तर त्याचे इन्कम सोर्सेस तुम्हाला इथे घेता येतात. सेकंड आहे लास्ट, तो म्हणजे लास्ट आहे आपला स्टोर मॉडेल. स्टोर मॉडेल मध्ये आपण 2 पद्धतीचे स्टोर देतो, एक होम शॉपी आणि एक मेगा स्टोर. होम शॉपीची इन्व्हेस्टमेंट आहे 20,000. 20,000 तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून घरातून तुमचा स्वतःचा एक स्टार्टअप करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही बल्क सिस्टीम कंपल्सरी नसते, तुम्ही तुमच्या चॉईसने स्टॉक घेऊ शकता आणि तो सेल आउट करू शकता. सोबत जसं आज तुम्ही जर बघितलं
तिथल्या होलसेलमध्ये जर तुम्ही स्टॉक घ्यायला गेलात तर तुम्हाला तिथे कंपल्सरी बल्क कंपल्सरी केलं जातं. जीएसटी तुम्हाला तिथं पे करावी लागते. म्हणजे हे सगळं करून तुम्हाला डेट स्टॉक पण सांभाळावा लागतो. प्रत्युष इथं तुम्हाला चॉईस देते. जर कॅटलॉग मध्ये 4 पीस असेल तर तुम्ही तुमच्या चॉईसने 2 पीस घेऊ शकता. जेणेकरून स्टॉक तुमच्याकडे कमी असला तर डेट स्टॉक तुम्हाला सांभाळायची गरज पडत नाही. बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोडक्ट आहेत. तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट वरती इथे काम करू शकता. नेक्स्ट आहे मेगा स्टोर. मेगा स्टोर मेगा स्टोअरची इन्व्हेस्टमेंट आहे. सध्या ऑफर चालू आहे तर ऑफर मध्ये तुम्ही 3.5 लाखामध्ये मेगा स्टोअर घेऊ शकता. ज्याच्यामध्ये तुम्हाला 300 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया म्हणजे स्टोअर कंपल्सरी आहे. जसं होम शॉपीला तुम्ही घरातून स्टार्ट करू शकता पण मेगा स्टोअर साठी तुम्हाला स्टोअर कंपल्सरी आहे. सोबतच तुम्हाला इथे प्रत्युष डिस्ट्रीब्युटरची अथॉरिटी दिली जाते. ह्याच्यामध्ये तुम्हाला 25% कमिशन मेगा स्टोअर मध्ये असतं. पण ह्याच्याही काही टर्म अँड कंडिशन आहे ज्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतात. ह्याच्याबद्दल डिटेल्स माहिती सुद्धा तुम्हाला आफ्टर जॉईनिंग नंतर दिल्या जाते. सो तुम्ही बघू शकता हे आहे प्रत्युषचं म्हणजे पूर्ण प्रत्युषचा प्लॅन. तर ज्यांनी कोणी तुम्हाला लिंक दिली त्यांना फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू म्हणा, कारण त्यांनी तुम्हाला लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी दिली आहे. पण आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे की मॅडम यस बिझनेस प्लॅन तर छान आहे, आम्हाला कळलेला पण आहे, पण एक प्रश्न आहे आम्हाला की मॅम प्रत्युष मध्ये इन करायचं कसं. बरोबर, प्रत्युष मध्ये इन करायचं कसं. तर प्रत्युष मध्ये इन करण्यासाठी तुम्हाला एक सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. आता तुम्ही म्हणताल मॅडम म्हणजे इन्व्हेस्टमेंट आली. इन्व्हेस्टमेंट नाही, हे सबस्क्रिप्शन आहे प्रत्युषचं, जे तुम्हाला वन टाइम इन्व्हेस्टमेंट आणि लाईफ टाइम फॅसिलिटी देतं. कारण की फ्री ऑफ कॉस्टची व्हॅल्यू नसते. जर आज बघायला गेलो आपण सबस्क्रिप्शन दिलं जातं आणि यस 2 मिनिट वेट करायचे सगळ्यांनी. मॅडम कडे नेटवर्क इश्यू आलेला आहे. येस सॉरी, मला थोडंसं जरा नेटवर्क इश्यू होता. आवाज क्लिअर आहे मॅम? येस मॅम क्लिअर आहे. येस. सो कंपनीचं आपल्या प्रत्युषचं जे सबस्क्रिप्शन आहे ते आहे 1999चं 1999चं, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक साडी बाय प्रोडक्ट म्हणून गिफ्ट दिल्या जाते. बट तुम्ही लकी म्हणजे गेस्ट आहात आता, कारण फेस्टिवल आहे. फेस्टिवल सीझनमुळे आता कंपनी आपल्या प्रत्युषने एक ऑफर लावलेली आहे सबस्क्रिप्शन वरती. तुम्हाला जर प्रत्युष मध्ये इन व्हायचं असेल तर तुम्ही 1599च्या सबस्क्रिप्शन मध्ये प्रत्युष मध्ये इन करू शकता. ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, लाईफ टाइम तुम्हाला प्रत्युषची फॅसिलिटी मिळते. बिझनेस तर आपण करणारच आहे, पण बिझनेस सोबत प्रत्युषचा जर सेकंड बेनिफिट जर विचार केला तर आपण सगळ्या महिला आहोत आणि महिला म्हटलं की साडी हा आपला वीक पॉइंट आहे. तर इथे प्रत्येकाला गरजेच्या गोष्टी आहेत आणि आयुष्यभर आपण शॉपिंग करतो बाहेर. तर ती शॉपिंग जर आपण प्रत्युष मध्ये केली सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून तर मार्केटमध्ये जी साडी आपल्याला हाय रेंजला मिळते ती जर डिस्काउंट मध्ये प्रत्युष मध्ये मिळते तर डेफिनेटली आपण इथंच घेणार. म्हणजे एका साडी मागे जर 200 रुपये जरी डिस्काउंट आपल्याला मिळाला तर विचार करा आयुष्यभर खरेदी करणार आहे तर 1599 ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे का. माझ्या मते तर मी नाहीच म्हणणार, कारण की झिरो इन्कम वरती मी प्रत्युषला स्टार्ट केलं होतं. म्हणजे सबस्क्रिप्शन मी घेतलं होतं पण माझ्या खरेदीवरती तर सबस्क्रिप्शनची अमाऊंट मला रिटर्न आली आणि आज जवळपास 2 लाखाहून अधिक माझा इन्कम हा मी घर बसल्या घेतलाय फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्युषच्या सिस्टीम फॉलो करून. सो मीच नाही तर अशा खूप साऱ्या महिला आहेत ज्या प्रत्युष मधनं इन्कम घेत आहे. सो मी रिक्वेस्ट करेल माझ्या को होस्टला की मॅम जर शेअरिंगचा पार्ट तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही कंटिन्यू कराल का. येस मॅम. येस, थँक्यू सो मच मॅम. नेक्स्ट इथून पुढे दीपाली मॅम थोडंसं तुम्हाला गाईड करतील. ऍक्च्युली नेटवर्क इश्यू असल्यामुळे मला कंटिन्यू करणं थोडंसं इम्पॉसिबल होत आहे. सो प्लीज मॅम तुम्ही कंटिन्यू करू शकता.
येस येस. थँक्यू सो मच. दीपाली मॅमने खूप छान प्रकारे आपले 100% दिलेले आहेत. बऱ्याच जणांचे क्वेश्चन येतात चॅट बॉक्स मध्ये, तर ज्यांनी कोणी तुम्हाला लिंक शेअर केलेली आहे त्यांना तुम्ही विचारू शकता बँक डिटेल कशी भरायची. प्रत्युष मध्ये इन केल्यावर आयडी कधी ओपन होतो. आपल्याकडे 24 तास तरी लागतात आयडी लॉगिंग होण्यासाठी, आयडी ओपन होण्यासाठी. तर तुमचे जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत ते तुम्ही ज्यांनी कोणी तुम्हाला लिंक शेअर केली त्यांना तुम्ही 100% विचारू शकता. येस. तर मी माझे इंट्रोडक्शन देणार आहे. मी दीपाली करपे बार्शी मधनं बिलॉंग करते. मी पण प्रत्युष मध्ये ऍज अ स्टार डायरेक्टर म्हणून वर्क करत आहे. गेली 16 ते 17 महिने झाले प्रत्युषशी मी कनेक्ट आहे. मी पण आज रेफरल मॉडेल वर्क करत आहे टोटली. तर अशा साऱ्या महिला आहेत आपल्याकडे की ज्या की खूप सारे 500 रुपयापासून आज 5 लाख इन्कम केलेलं आहे त्यांनी. तर तुम्हाला अशा लेडीजला ऐकायला आवडेल का? माझा आवाज क्लिअर असणार आहे मॅडम? मी भरपूर नेटवर्क इश्यू नाहीये माझ्याकडे. मी टोटली आवाज येत असेल, तुमच्याकडे नेटवर्क इश्यू असू शकतो. येस. बऱ्याच साऱ्या लेडीजचं हो येत आहे. तुम्ही इंटरेस्टेड आहात का? नवीन गेस्ट आपण खरंच आज लकी आहोत की आज आपल्याकडे डायमंड डायरेक्टर आहेत इन्कम शेअरिंग साठी. आणि स्टार्टिंगला जर मी डायमंडचं हे घेतलं इन्कम शेअरिंग तर खरंच कोणाला विश्वास बसणार नाही. पण मी मॅडमला इन्व्हाइट करणार आहे तरी सुद्धा आज आपल्याकडे ज्या डायमंड डायरेक्टर आहे म्हणायला सुद्धा अवघड जातं, जे की 10,000 डिस्ट्रीब्युटरची टीम आहे. आज मॅडम 1 नाही 2 नाही 1000 नाही 2000 नाही तर 10,000 प्लस डिस्ट्रीब्युटर वर्क करतात मॅडमच्या अंडर. आणि अशा आपल्या ग्रेट आणि ग्रेट ज्या की उदगीर वरनं बिलॉंग करतात, स्वाती सुतार मॅडम. येस मॅम, मी तुम्हाला इन्व्हाइट करते. Yes, hello everyone and yes, good evening ma'am. So thank you so much. आणि आज मी मीटिंग मध्ये पूर्ण मीटिंग अटेंड केली आणि खूप छान प्लॅन मॅमने एक्सप्लेन केला. सो मॅमने इंट्रोडक्शन दिलेलं आहे माझं, पण वन्स अगेन मी माझी ओळख नक्की सांगेल. सो माझं नाव आहे स्वाती सुतार. मी उदगीरवरनं बिलॉंग करते आणि आज कम्प्लिटली 2 वर्ष झालं मी प्रत्युषला जॉईन करत म्हणजे केलेलं आहे. आणि आज पूर्ण म्हणजे टोटली एक हाऊस वाईफ टू बिझनेस वुमन हा माझा प्रवास प्रत्युष मधनं राहिलेला आहे आणि तो खूप ग्रेटफुल राहिलेला आहे. आणि त्यासाठी ऑलवेज थँक्सफुल राहुल सर, कीर्ती मॅम, राजेश सर यांना. आज जर बघितलं तर प्रत्युष हे एक असं माध्यम आहे अशा लेडीजसाठी ज्यांना खरंच घर बसल्या काहीतरी करायचं आहे. सो अशी संधी माझ्यापर्यंत आली आहे आणि त्या संधीचा मी पुरेपूर उपयोग करून घेतला. आणि माझं एक ड्रीम होतं की मला स्वतः काहीतरी करायचं आहे. आणि नेहमीच एक ओपिनियन राहिलेलं आहे माझं, जर मला येत असेल तर पुढच्या व्यक्तीला नक्की म्हणजे 100% मी देईल. आणि या माध्यमातून मी पूर्णपणे ऑनलाईन वर्क केलं. वर्क फ्रॉम होम जसं आपण म्हणतो, घर बसल्या. आताही तुम्ही मला ऐकत आहात, मी माझ्या घरातून बोलत आहे. तसं वर्क फ्रॉम होम मी प्रत्युषच्या माध्यमातून केलं. आणि हे काम करत असताना पूर्ण जी आपली ऑनलाईन सिस्टीम आहे किंवा सपोर्ट सिस्टीम आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. मी क्वेश्चन बघत होते इथं खूप जणांचे की हे होईल का, ते होईल का. तर हे सगळं काही तुम्हाला ट्रेनिंग सेशन मध्ये सांगितलं जातं जेव्हा तुम्ही सबस्क्रिप्शन घेता प्रत्युषचं. आणि त्याचसोबत जर आज बघितलं तर कोणीही चॅटबॉक्स मध्ये क्वेश्चन टाकणार नाही. मी इन्कम शेअरिंग याच्यासाठी करते की तुमचे जे काही ड्रीम्स आहेत त्या प्रत्युषच्या माध्यमातून कम्प्लीट होऊ शकतात. सो तुम्ही फक्त 1 सेकंदासाठी ते ऐकायचं आहे. आणि ह्या माध्यमातून काम करत असताना हजारो लेडीज या माध्यमात काम करतात, ज्या 5 ते 10,000, 10 ते 20,000 मंथली पेमेंट इथून घेतात. आणि खरंच खूप प्राऊड फील करते मी की आज प्रत्युषच्या माध्यमातून मी 5,96,000 पेमेंट मी इथून घेतलेलं आहे. आणि एक ड्रीम होतं माझं स्टार्टिंगला की मला 10,000 रुपये एक्स्ट्रा इन्कम पाहिजे प्रत्युषच्या माध्यमातून. पण आज जर बघितलं तर मंथली मी 50,000 ते 60,000 रुपये इझिली प्रत्युषच्या माध्यमातून कमवते. ते जेव्हा हे महिन्याचं इन्कम आपण घेतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण फक्त घरात बसून जे टीम हँडल करतो किंवा ज्या टीमवर आपण वर्क करतो, जी काही आपल्याला सिस्टीम सांगते त्या माध्यमातून आपण काम करतो. आणि ह्या माध्यमातून काम करत असताना आज अशी बरीच लिडरशिप आहे त्या 20, 30, 40, 50,000 रुपये इन्कम घेतात. सो खूप प्राऊड फीलची गोष्ट आहे ही की घर बसल्या काहीतरी आज प्रत्युष तुम्हाला देत आहे. सो लास्ट अँड नॉट बेस्ट म्हणल्यासारखा माझा मेसेज आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर डिसिजन मेकर बना, स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. आणि जो निर्णय तुम्ही घ्याल तो तुमच्यासाठी 100% योग्य असेल यावर पण तुम्ही ठाम राहा.
सो वन्स अगेन थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच दीपाली करपे मॅम आणि थँक्यू सो मच प्रत्युष टीम अँड थँक्यू सो मच राहुल बिरादर सर. येस मॅम, थँक्यू अँड कंटिन्यू. येस, बघू शकताय तुम्ही मॅडम पण एक आपल्यासारख्याच आहेत, सर्वसाधारण घरातनं आपण सगळेजण आहोत आणि मॅडमला जसं आपल्याला सेम बॉडी दिलेली आहे देवानी तशीच मॅडमला दिली आहे. पण आज मॅडम करू शकतात तर आपण का नाही? हे ज्या लेडीज मध्ये असेल ती लेडीज नक्कीच सक्सेस होणार आहे प्रत्युष फॅमिली मधनं. तर खरंच मॅडमचं खूप छान वर्क आहे आणि आज 5 लाखापेक्षा जास्त इन्कम घेतलंय आपण मॅडमच्या तोंडूनच ऐकलेलं आहे. तर येस, कॉंग्रॅच्युलेशन मॅडम आणि नेक्स्ट लेवल साठी ऑल द बेस्ट मॅडम. आपल्याकडे अशाच एक येस मॅम, आपल्याकडे अशाच एक धाराशिव मधनं बिलॉंग करतात ज्या की शेती करतात. मॅडमची तर ओळख सांगायला खूप अंगावर ती काटे येऊन जातात. ज्यावेळेस आम्ही कॉल केलेला असतो त्यावेळेस मॅडम शेतामध्ये असतात दिवसभर आणि संध्याकाळी अगदी प्रॉपर आपला सेटअप करून मॅडम अगदी मीटिंग पुढे बसलेले असतात. अशा आपल्या कल्पना सुतार मॅडम आहेत ज्या की धाराशिववरून बिलॉंग करतात. येस मॅडम, आणि ह्या मॅडम पण स्टार डायरेक्टर आहे. आज मॅडमच्या अंडर 5,000 लोकांची टीम आहे. आज 5,000 टीम वर्क हँडल करतात आणि खूप छान प्रकारे एक्सपिरियन्स आहे. मॅडमच्या तोंडातनं पण मॅडमचा एक्सपिरियन्स ऐकू शकता. येस कल्पना मॅम, तुम्ही बोलू शकता. येस मॅम, तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन आलेलं आहे. थँक्यू मॅम. हॅलो, गुड इव्हनिंग. मी कल्पना सुतार धाराशिवून बिलॉंग करते. मी प्रत्युष फॅमिलीला जॉईन होईन 18 महिने कंप्लीट झालेले आहेत. या 18 महिन्याचं माझं इन्कम आहे 1,75,000. मी खूप हॅप्पी आहे कारण माझ्या ग्रेट आपल्या स्वाती मॅमना हा मला बिझनेस दिला. मी शेती करत करत बिझनेस करत आहे. आज तुम्ही पाहू शकता शेती करून बिझनेस करू शकते तर तुम्ही का नाही? तुमच्याकडे तर भरपूर वेळ असतो. तर माझं एकच सांगणं आहे की सर्वांनी खूप छान संधी आलेली आहे, या संधीचं सोनं करावं. थँक्यू सो मच राहुल सर, कीर्ती मॅडम, माय ग्रेट अपलाईन, स्वाती मॅम. थँक्यू मॅम. बघू शकता मॅडम कडे लाईटचा प्रॉब्लेम असतो पण खरंच आपल्या मनात जर जिद्द असेल तर कुठलीच गोष्ट शक्य नाहीये आणि त्यासाठी आपण स्टेबल असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट की आपण प्रत्युष मध्ये इन केले तर पेशन्स असणे गरजेचे आहे. कुठल्याही गोष्टीसाठी थोडस वेळ घ्या, 90 दिवस तुम्ही ट्रेनिंग घ्या आणि तुम्हाला 100% सक्सेस मिळणार. पण तुम्हाला डेली ह्याच्या मीटिंग मध्ये 9 ते 10च्या ट्रेनिंगला अवेलेबल राहावे लागेल. येस, तर थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन कल्पना मॅम. अशाच आपल्याकडे ज्या गोल्ड डायरेक्टर आहेत ज्या की मॅडम मला वाटतंय यवतमाळ जिल्ह्यातनं आहेत. तर अशाच आपल्या गोल्ड डायरेक्टर आहेत आणि त्यासाठी मॅडम. येस मॅम, मी तुम्हाला अनम्यूट करत आहे. येस मॅम, अनम्यूट केलेलं आहे. मॅम, मी तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन पाठवत आहे. येस, मॅडम कडे नेटवर्क इश्यू असू शकतो. मॅडम स्तब्ध थांबलेल्या दिसत आहेत मला. तर आपण तोपर्यंत नेक्स्ट बघू. मॅडम, काय प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे? नेटवर्क इश्यू आहे का? आणि तर मॅम, मी तुम्हाला अनम्यूट पाठवलंय. आता कुठं हलताना दिसतंय मला थोडस, बघा मॅडम. मॅडम, अनम्यूटचं ऑप्शन येत नाहीये का तुमच्याकडे? मॅम नेक्स्ट देऊ शकता. नेक्स्ट येस, तर आपल्याकडे अशाच एक सिल्वर डायरेक्टर आहेत विशाखा लोखंडे मॅडम. मॅडम नाराज झालेत ते बघा. येस, तर आपल्याकडे अशाच सिल्वर डायरेक्टर आहेत. तर येस मॅम, मी तुम्हाला अनम्यूट करत आहे. येस विशाखा मॅम, अनम्यूटचं ऑप्शन आलेलं आहे.
हॅलो, नमस्कार मॅम. मी छत्रपती संभाजीनगरहून बिलॉंग करते. विशाखा लोकडे. आज सिल्वर डायरेक्टर म्हणून प्रत्युष मध्ये वर्क करते. तर मला जॉईन होऊन 7 ते 8 महिने पूर्ण होतात. तर यामध्ये माझं इन्कम झालेलं आहे 20 ते 25 हजार रुपये. हे माझं रेफरल आणि रिसेलिंग इन्कम आहे पूर्ण टोटल. आणि मला हे जॉईन करून फक्त मी ऑफर मध्ये जॉईन झालेली आहे फक्त 1500 रुपयामध्ये. तर या 1500 रुपयामध्ये बघा माझे 1500 रुपये कुठे गेले काय सांगता येत नाही. त्याच्यावर एवढं सारं इन्कम भेटलं मला. तर मला असं वाटत नाही की बाबा माझे ते पैसे गेले असं. म्हणजे मनामध्ये असं हे की काहीच नाही. पण त्याच्यावरचं काय होतं आपलं डबल इन्कम भेटतं मॅडम. आणि मी हाऊस वाईफ आणि छोटं बाळ लहान मुलाला सांभाळून मी हे पूर्ण वर्क करते. आणि हॅलो मॅम, आवाज येते का? येस मॅम, बोलू शकता. हा मॅम. मी नवीन व्यक्ती नवीन जे जॉईन होतात त्यांना सांगते एवढंच की हा घर बसलेला बिझनेस आहे. पूर्ण फॅमिली सांभाळून आपण इन्कम घेऊ शकतो. याच्यामध्ये आता मी वर्क करत करत मला आता काही दिवसांनी मी गोल्ड डायरेक्टर पण होणार आहे. तर मी खूप थँक्यू म्हणेल राहुल सर आणि कीर्ती मॅम. आणि माझ्या अपलाईन आहेत सुनीता शिंदे मॅम आणि माझे स्टार डायरेक्टर आहेत दीपाली खरात मॅम. त्यांचं पण खूप मनापासून थँक्यू म्हणेल. आणि तुम्ही मॅडम बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप थँक्यू मॅम. येस, तुम्ही बघू शकता आज मी फर्स्ट टाइम मॅडमला ऐकलेलं आहे. तर आपण असं काही नाहीये की आपल्याला लिंक आली म्हणजे आपण जॉईनच व्हावं. तर तुम्ही बघू शकता एक लेडीज खोटं बोलू शकते पण आज हजारो महिला आहेत ज्या की प्रत्युष मध्ये खूप छान प्रकारे बिझनेस बिल्ड करत आहेत. तर येस, कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. नेक्स्ट आहेत आपल्याकडे आशा मॅम ज्या की नेहमी एक्साइटेड असतात. सिल्वर डायरेक्टर आहेत श्रीरामपूर वरनं. येस मॅम, मी तुम्हाला अनम्यूट करत आहे. हा, नमस्कार मॅम. जय प्रत्युष. माझं नाव आशा पांडे. बिलॉंग करते. आवाज येतो मॅम? आवाज येतो? डबल आवाज येतोय. डबल आवाज येतो मॅडम. 2 डबल कनेक्ट केलेत का? हो. नेटवर्क मला पण चॅलेंज आलं मॅम. चॅलेंज आलं. आता येतो मॅम आवाज? डबल येतोय. डबलच येतो. काय प्रॉब्लेम आहे माहित नाही. आला का आवाज मॅम? थांबून येतोय. आवाज नाही मॅडम, तुमच्याकडे नेटवर्क इश्यू आहे. टेलिफोन काढा मॅडम. ठीक आहे. येस, आपल्याकडे नेक्स्ट आहे ज्या की हिंगोलीमधून बिलॉंग करतात. मॅडम तुम्हाला अनम्यूट करतात. आम्ही हिंगोलीहून बोलते. शरीर मी आशीर्वाद झालेली आहे त्याच्यामुळे मला असं बोला वाटत. आणि माझा आज इन्कम आहे 5,800 रुपये रेफरलचं. आणि होम शॉपिंग घेतलेली आहे मी त्याची. तर आता दसऱ्याला ओपनिंग केलेली आहे तर त्याचं झालेलं आहे 3,000. त्याच्यामुळे मला खूप छान वाटते. हॅलो, येस, आवाज येतो का? हो मॅडम. हो, आवाज येतोय. बोला मॅडम. रेफरलचं इन्कम आहे 5,080 रुपये 800 रुपये. आणि याचं होम शॉपिंग घेतली मी दसऱ्याला ओपनिंग केलेली आहे तर त्याचं झालेलं आहे 3,600 रुपये. त्याच्यामुळं खूप छान वाटते मला. येस, बघू शकता. येस मॅडम, सिल्वर डायरेक्टर लेवल अचीव केली त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय. एक लेवल अचीव केल्यानंतर आपण एक लीडर बनतो. जसे की 10 डायरेक्ट केल्यामुळे मॅडम लीडर बनलेल्या आहेत. आज 10 लेडीज
खुश झालेले आहेत. तर येस, कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. आणि नेक्स्ट लेवल साठी ऑल द बेस्ट मॅडम. तुम्ही नेक्स्ट लेवल खूप उशीर झालेला आहे. असू द्या मॅडम, काही हरकत नाही. थोडस प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे उशीर झालेला आहे. तरी पण मला आनंद आहे सगळं झालं त्याचा. येस येस, कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. आणि नेक्स्ट लेवल लवकरच अचीव्ह करा, त्यासाठी ऑल द बेस्ट. येस, तर आपल्याकडे अनिता बथाटे मॅडम आहेत. अजून एकदा चान्स मॅडम तुम्हाला, तुम्ही अनम्यूट करू शकता मॅडम. येस येस मॅडम, बोला. बोला. हो मॅडम, बोला. माझं नाव अनिता बचाटे, मी उमरखेडून बिलॉंग करते आणि मी घरी बसूनच इन्कम घेतलेला आहे. माझा आतापर्यंत इन्कम आहे 26,450 रुपये. मी कुठेही घराच्या बाहेर न जाता घरी बसूनच इन्कम घेतलेला आहे. मी आज नवीन गेस्टला सांगते की तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवा प्रत्युषवर. खूप छान बिझनेस आहे, असं घरात बसूनच आहे, कुठं घराच्या बाहेर वगैरे जायची गरज नाही. खूप छान बिझनेस आहे मॅम. थँक्यू मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. येस, कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. तुम्ही बघू शकता. येस, कॉंग्रॅच्युलेशन ऑल टीम. आणि तुम्ही बघू शकता सगळ्यांचं एक कॉमन वाक्य होतं की मी घरात बसून हा बिझनेस केलाय. जसं की ऑल लीडर्स जे काही इन्कम शेअरिंग करतात आणि आज एवढं छान 13,000 डिस्ट्रीब्युटर आपल्या प्रत्युष फॅमिलीमध्ये कनेक्टेड आहेत. तर तुम्हाला ज्यांनी कोणी लिंक दिलेली आहे त्यांना तुम्ही तुमचे काही क्वेश्चन डाऊट विचारू शकता. जॉईन व्हायचा न व्हायचा हा प्रश्न पुढचा आहे, पण एक थँक्यूचा मेसेज तरी त्यांना फॉरवर्ड करा की आज एवढी छान अपॉर्च्युनिटी तुम्हाला ऐकायला मिळाली. प्रत्युष मध्ये इन केल्यानंतर आपल्यामध्ये जे डेव्हलपमेंट, सेल्फ डेव्हलपमेंट आहे ती खूप जबरदस्त प्रकारे होते. त्याचबरोबर नेम, फेम, मनी या तिन्ही गोष्टी आपल्याला प्रत्युष फॅमिली मधनं मिळणार आहेत, जे की डेली 9 ते 10च्या ट्रेनिंग मधून. यासाठी मी थँक्यू म्हणेल ऑल राहुल सर, कीर्ती मॅम अँड यस, आणि थँक्यू ऑल ऑफ यू आणि गुड नाईट.